नमस्कार मंडळी. एका छोट्या विश्रांतीनंतर लँग्वेज टॉक्स हा मुलाखतीचा कार्यक्रम मी पुन्हा सुरू करते आहे. या कार्यक्रमात बरोबरच वाचकांसाठी असलेला बुक रीडर्स टॉक्स हा एक सेगमेंट पण मी इंट्रोड्यूस करते आहे. याच्यामध्ये पुस्तकाचे जे वाचक आहेत ते त्यांच्या आवडत्या लेखकाबद्दल, कवीबद्दल किंवा एखाद्या पुस्तकाबद्दल बोलतील. तोही भाग लवकरच पब्लिश होईल. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम असेच असू द्या. तर सुरू करूया मुलाखत लेखक अनुवादक सरिता आठवले यांची. मेहता प्रकाशन आणि मंजुश्री प्रकाशन यांच्यासाठी त्या अनुवादाचे काम करतात. अनेक ठिकाणी अंकांमध्ये त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूया, समजून घेऊया त्यांचा प्रवास. सरिताताई, शो मध्ये तुमचे स्वागत आहे. शैक्षणिक दृष्ट्या लेखक नाही, मग तुम्ही लेखक कशा झालात हे आम्हाला ऐकायला आवडेल. लेखक अनुवादक म्हणजे दोन्ही. पहिल्यांदा अनुवादकने सुरुवात करते. चालेल. हो. माझे मिस्टर अनुवादक आहेत, सुदर्शन आठवले. आणि ते शांताराम आठवलेंचे चिरंजीव आहेत, प्रभातचे गीतलेखक. त्यामुळे आमच्या घरामध्ये साहित्याचं वातावरण होतच. पण घराची जबाबदारी कोणातरी एकाने घ्यायची नक्की. म्हणजे मग दुसऱ्या माणसाला आपले छंद पुरवता येतात, इच्छा पुरवता येतात. त्याप्रमाणे मी गृहिणी झाले आणि माझ्या मिस्टरांनी फक्त पैसे मिळवण्याचं काम केलं, नोकरी करून, आणि लिहित राहिले. पण लिहिण्याची तयारीच फक्त. भरपूर वाचन केलं त्यांनी, त्यांच्या जोडीने माझंही होत गेलं वाचन थोडंफार. आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी फुल टाइम लेखनाला सुरुवात केली. आणि आमच्या नशिबाने आम्हाला मेहता पब्लिशिंग सारखं एक पब्लिशर मिळालं. त्यांच्याकडून पहिलं पुस्तक यांना अनुवादासाठी मिळालं. आणि त्यावेळेला हे कागदावर लिहायचे आणि मला कम्प्युटरवर मराठीमध्ये लिहिता यायचं. श्रीलिपी होतं माझ्याकडे त्यावेळेला. त्यामुळे मी ते त्यांचं कम्प्युटरवर टाकून त्याचा प्रिंट काढून त्यांना द्यायची आणि त्याच्यात ते एडिटिंग करायचे, काय स्वतःच चुकलं असेल ते सगळं, आणि मग मी ते कम्प्युटरवर करायची. अशी माझी सुरुवात झाली. मग एकदा यांना मेहतानी 2 कादंबऱ्या दिल्या 43च्या. एक कादंबरी यांनी करायला घेतली, मी वाचायला घेतली. आणि माझी एक जवळची मैत्रीण आहे हेमा खर्शीकर म्हणून, आता अश्विनी जोशी. मी असं त्या कादंबरीत किती छान, किती वेगळं आहे वगैरे असं सांगायची. तर मला म्हणली ती की तुला कम्प्युटरवर लिहिता येतं, तुला एवढा वेळही लागणार नाही लिहायला, तू का नाही लिहित? मी म्हटलं बघूया ट्राय करून. म्हणून मी एक लिहायला सुरुवात केली आणि मला गोडवा वाटायला लागला त्याच्यात. त्यामुळे मग मी 50 पानं ट्रान्सलेट केली, एका USB वर काढली आणि ह्यांच्या हातात ती USB ठेवली. त्यांना म्हटलं आता इंट्रोड्यूस करा मेहतांकडे, तुम्ही करणार आहात का मी दुसऱ्या कोणाला सांगू वगैरे. आगाऊपणा पण केला मी तुला रिफर करतोय असं व्हायला नको, माझ्या रेफरन्सनी तू जातेस असं व्हायला नको, म्हणून मी हे वाचत नाही, तसंच देतो. मग त्यांच्याकडे गेल्यावर 8 दिवसांनी त्यांनी मला ग्रीन फॉन्ट मध्ये ईमेल केला, युअर वेलकम म्हणून. त्यामुळे माझी तिथे सुरुवात झाली. आणि आजता काय असं झालेलं नाहीये की हातात पुस्तक नाही. मेहता पब्लिशिंग नंतर मधुश्री प्रकाशनने दिलं. नंतर आणि मेहता पब्लिशिंगचं असं झालं की सुनील मेहता गेल्यानंतर आणि कोविड या दोन्हीच्या ह्यानी माझी पुस्तकं खूप लांबली. 7 पुस्तकं त्यांच्याकडे दिली होती आणि त्यापैकी फक्त 1 पुस्तक कोविडच्या आसपास पब्लिश झाले. पुढे काहीच होईना. तिथे त्यांचंही हँडओव्हर करणं चाललं होतं त्यांच्या मुलाकडे, सगळ्या स्टाफ कडून. ते सगळे गोंधळ झाले. पण नंतर मग एका पाठोपाठ एक आता पुस्तकं येत आहेत. अशी अनुवादाची सुरुवात झाली. आणि मी जे फिक्शन लिहिते त्याची सुरुवात व्हायचं कारण पुन्हा माझ्या मैत्रिणीच आहे. एकदा असं काहीतरी असं छोटस काहीतरी कुणीतरी सांगितलं की हे असंच आहे बरं का. मी ते लिहून काढलं थोडंफार आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी सोलापूरला गेलो होतो. तिथे एका मैत्रिणीचं घर आहे. तर इथे बसलेलं असताना काय लिहिलं होतंस जरा दाखव बरं वाचून, म्हणून मी वाचून दाखवायला सुरुवात केली. आणि मध्ये पाणी प्यायला, काहीतरी खायला प्यायला असं थांबलो असतो, तर एकीने विचारलं काय नाही इतकं लिहिलंय, त्याच्या पुढे काय, कुठे विचार केला होता. म्हणून काहीतरी विचार करावा लागतो की आम्ही प्रसंग लिहिलाय त्याच्यात पुढे काय काय पॉसिबिलिटीज आहेत.
तिथे मला कळलं की गोष्ट लिहायची म्हणजे काय करायचं. हळूहळू मग ते जमायला लागलं. आणि हा. पहिलीच गोष्ट अशी झाली की ह्याच्यावरून म्हणजे हे जे छोटंसं लिहिलं होतं, त्याच्यावरून असं झालं की नाही, नाही ह्या पात्राला ना पार्श्वभूमीच नाहीये, ती लिहिली पाहिजे. मग बर. हे पात्र जे आहे, त्याचं हा. बाकी पुढे काहीच येत नाही. त्याचं क्लोजर काय? आपलं एक हो. पात्र आणलं आणि सोडून दिलं. याला काही हा. अर्थच नाहीये. म्हणून त्या माणसाचं पण क्लोजर, त्या पात्राचं पण क्लोजर केलं. असं करून ती गोष्ट तयार झाली. ओके. मग मी सगळ्या मासिकांकडे पाठवली ती. बर. तर सगळ्यांनी सांगितलं की प्रचंड आम्ही नाही छापणार. फक्त हंसच्या आनंद अंतरकरांनी सांगितलं, हा. यंदा नाही मी दिवाळी अंकात छापू शकत, कारण माझा यंदा लावून झालाय दिवाळी अंक. ओके. तुम्ही कोणालाही दिलीत तरी चालेल, पण मला आवडली आहे. तुम्ही हा. कोणाला दिली नाहीत, तर मी हा. पुढच्या वर्षीच्या अंकात छापीन. अरे वा. पण त्यांनी 2019 मध्ये नवलमध्ये माझी हं. विळखा नावाची दीर्घ कथा छापली. बर. त्यावेळेला आनंद अंतरकर आणि मी हा. भेटलेलो पण नव्हतो. त्यांचा फक्त मला ईमेल ॲड्रेस माहिती होता, फोन नंबर माहिती होता, त्यामुळे आवाज माहिती होता. त्यांचा फोन आला की आम्हाला 2020 साठी देणार आहात का एखादी स्टोरी? अरे म्हटलं हे नेकीवर पूछपूछ होत आहे. मग मी त्यांना म्हटलं नक्की देणार आहे. त्यावेळेला जेव्हा मी त्यांना ती कथा पाठवली, त्यावेळेला त्यांचा फोन आला की मला कम्प्युटरवर वाचायला अवघड जातंय. तुम्ही 18 फॉन्ट मध्ये ती कथा छापून मला आणून द्याल का? बर. तर माझ्याजवळ चॉईस होता. मी याने कुरिअरनी पाठवू शकले असते, पण मला भेटायचं होतं. म्हणून मी आणि माझी मैत्रीण त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला, तुमच्यातली सरिता आठवले कोण? मी सांगितलं मी सरिता आठवले म्हणून. मग आम्ही तिथे बसलो, गप्पा मारल्या आणि त्यांनी मला माझी आधीची सगळी कादंबरी म्हणून दाखवली. लिटरली इतकी त्यांच्या लक्षात होती. अरे बाप. म्हणजे हे मला खूप नवल वाटलं की त्यांच्याकडे इतकं प्रचंड प्रमाणात साहित्य येत असतं. त्यांनी माझी कथा मन लावून वाचली. हे मला खूप आवडलं. हे महत्वाचं आहे. हो. आणि मग दुसऱ्या वर्षी ते म्हणले की ह्या कथेचा जॉनर खूप वेगळा आहे. तिसऱ्या वर्षीच्या कथेचा. तर ही मी कथा हंसमध्ये छापतो. आणि माझं नशीब इतकं भलतं जोरावर होतं की ते वर्ष त्यांच्या हंसच्या 75व्या अंकाचं होतं. 75व्या वर्षी ते दिवाळी अंक काढत होते ते. त्याच्यात त्यांनी आधीच्या सगळ्या अंकांमधल्या प्रतिथयश लेखकांचे लेख, कथा, कविता असं सगळं छापलं होतं, मुलाखती. आणि त्याच्यात 2020 म्हणून माझी कथा छापली होती. त्याच्याबरोबर आणखीनही एक कथा होती त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला तो माझा खूपच मोठा बहुमान वाटला. आणि त्याच्यावर कळस म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलेलो असताना त्यांनी सांगितलं की मधु मंगेश कर्णिक म्हणाले की या संपूर्ण अंकातली रस्ता तिजला ही सरिता आठवलेंची कथा अतिशय बहारदार आहे. अरे वा. आता हे जर मी कोणाला सांगायला लागले तर माझ्याकडे त्याचं काहीही प्रूफ नाही. फक्त माझी मैत्रीण होती बरोबर, ती सांगू शकते. कारण आता आनंद अंतरकर पण गेले आणि मधु मंगेश कर्णिकांच्या लक्षात राहत नाही म्हणे हल्ली काही. त्यामुळे पण माझी मैत्रीण आहे हे सांगायला की हो तिला हे म्हणले होते. नक्कीच. बरं, याच्यानंतर इतकी एक छान घटना घडली. आनंद अंतरकर गेले ही फारच वाईट गोष्ट झाली. पण त्यांच्या मुलाचा फोन आला मला जानेवारीमध्ये की सरिताताई तुम्ही यंदा पण गोष्ट द्याल का? आता हे अगदी वडिलांसारखंच झालं ना. मग मी त्यांना पाठवून दिली ती कथा. त्यांनी वाचून सांगितलं घेतो म्हणून. आणि झालं सगळं ते. आणि मला म्हटलं की पण एकदा भेटायला या, आता आपण भेटलो नाहीये. मग मी गेले. त्यांनी दार उघडल्यावर तुमच्यापैकी सरिता आठवले कोण? पुन्हा तोच प्रश्न. आणि इतके वडिलांसारखे वागले ते अभिराम अंतरकर. अजूनही इतके छान. ते दरवर्षी त्यांचा फोन येणार, मी हो सांगणार, नाही सांगणार. मग मी म्हटलं की मी जॉनर बदलते माझ्या कथांचा. मला एकाच टाईपच्या कथा लिहायला म्हणजे असं वाटतं की जगात इतक्या गोष्टी आहेत, एकाच टाईपचं कशाला लिहायचं, वेगवेगळं लिहावं. बरोबर. तर यंदाच्या ह्याच्यात त्यांनी मला विज्ञानाधिष्ठित गोष्ट माझ्याकडून फ्युचरिस्टिक लिहून घेतली. अरे वा. मला इतकी गंमत वाटली की आपण हेही करू शकतोय आता. म्हणजे त्यांनी विषय द्यायचा आणि आपण लिहायचा असं होतं. त्यामुळे ते मला खूप आवडलं. आणि त्यानिमित्ताने ना खूप अभ्यास होतो.
हो. देसाई अँड देसाई नवल मध्ये आलेली जी कथा आहे त्याला अर्थकारण आणि अर्थशास्त्र याची बॅकग्राऊंड आहे. मला त्याची बॅकग्राऊंडच नाही, मी बीएससी झालेली आहे. पण थोडंसं ट्रेडिंग कधीतरी केलेलं होतं शेअर मार्केटमध्ये आणि भरपूर अभ्यास केला. ऑडिटर, मैत्रिणीचा मुलगा ऑडिटर आहे, त्याचा बॉस ऑडिटर, त्यामुळे त्या दोघांशी जाऊन त्यांचं डोकं खाऊन त्यांनी सांगितलेलं सगळं वाचून त्यांनी सांगितलेल्या सगळ्या सुधारणा करून मला एवढं नक्की कळलंय आता की मी बीकॉम होऊ शकेन. हे फिक्शनचं झालं. मग आता असं लक्षात यायला लागलं की आपण लांबलचक गोष्टी लिहितो. त्या फक्त दिवाळी अंकात आणि त्याही फक्त हंस नवल मोहिनी ह्याच्यातच येणार, एवढ्या मोठ्या येत नाहीत. मी छोट्या छोट्या लिहिल्या तर माझं एक अनुवादित पुस्तक जुबेदा म्हणून आहे, तमीमा अनामचं जुबेदा. तर ते बोन्स ऑफ ग्रेस, तर ते वाचलं लोकमत नागपूरच्या एका संपादिकेने आणि तिचा मला फोन आला की तुम्ही आमच्यासाठी फिक्शन काही लिहू शकाल का. करून बघायचंच ना सगळं. त्यामुळे मग मी एक कथा लिहिली, ती त्यांना आवडली. आता दरवर्षी त्यांचा फोन येतो आणि मी त्यांना एक कथा पाठवते दरवेळेला नवीन जॉनरची काहीतरी. मध्यंतरी माझी एक मैत्रीण मला म्हणाली की बाकी सगळं सोड गं, पण आता आपलं वय असं आहे किंवा आपली वृत्ती अशी आहे किंवा आपण इतक्या सुरक्षित वातावरणात जगलेलो आहोत तर आपल्याला सेक्स वरचं काही लिहिता येणार नाही. बघूया, ट्राय करूया, आपण आपल्या पद्धतीने लिहूया. तर ती गोष्ट मी लिहिली, ती गेल्या वर्षी लोकमतनी घेतली आणि माझ्या मैत्रिणींना इथे अंक मिळत नाही, मग माझ्या मैत्रिणींना मी तो वाचायला देते अंक. तर मला सांगितलं ही कसली बुळचट सेक्सवरची तुझी गोष्ट, ह्याच्यात सेक्सवर लिहिलंयस तू पण लोक लिहितात तसं नाही लिहिलेलं, ते छान. चला म्हटलं, जमलं काहीतरी, आपल्याला जे मनात होतं ते झालं. असं म्हणजे लेखनाचे विविध प्रकार हाताळून बघायला जे मिळत आहेत ते मला फार मस्त वाटतं. ते आव्हानात्मक आहे आणि ते तुम्ही सहज पेलताय. कुणाच ठाऊक, म्हणजे आतापर्यंत तरी कोणी मला गोळी घातलेली नाहीये त्याबद्दल. गीतकार शांताराम आठवले, तर त्यांचं जीवन आणि कार्य याविषयी तुम्ही प्रबंध लिहिला नॅशनल फिल्म आर्काइव्ह साठी. तर ते नक्कीच आवडेल ऐकायला. त्यांची दरवर्षी एक ऍड येते पेपरमध्ये, मी फक्त एकदाच पाहिली आणि मी तिथे अप्लाय केलं की असे माझे शांताराम आठवले हे सासरे होते, तर त्यांच्यावरचा तुम्हाला जो काही मोनोग्राफ हवाय तो मी लिहून देऊ का. तर त्या बाईंचा मला लगेच फोनच आला, म्हणजे त्या ऍप्लिकेशनचं उत्तर म्हणून त्यांचा फोन आला की आम्ही तुम्हाला देतोच. अरे वा. हो, लगेचच म्हणाले की इतकं ऑथेंटिक नाही तर कुणाजवळ कुठे मिळणार आहे आम्हाला. मग मी तिथे गेले आणि म्हटलं तुम्ही मोनोग्राफ जे लिहून घेतलेले आहेत लोकांकडे, ज्या लोकांवर आहेत ते मला वाचायला मिळतील का, म्हणजे काय टाईपने लिहायचं असतं हे मला कळेल. पण मी तिथे बसून एक 10-15 चरित्र वाचली आणि मला मग लक्षात आलं की आम्ही 2006 साली आम्ही तात्यांवर एक कार्यक्रम केला होता दिवाळी पहाट. तर त्या कार्यक्रमाचं सगळं शब्दांकन मी आणि माझ्या मिस्टरांनी केलं होतं. सगळं स्क्रिप्ट लिहून काढलं होतं. त्याच्यातल्या ज्या व्हिडिओ क्लिप्स होत्या त्या सगळ्या आम्ही मिळवल्या होत्या. ते सगळं काम कम्प्युटरवरचं मी केलं होतं. आणि सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर ते कॉम्पियर होते. आणि त्यावेळेला आपले जे सगळे प्रथितयश आता खूप मोठे कलाकार झाले, त्यावेळेला ते असं सारेगमप मध्ये वगैरे आलेले होते, ते सगळे कलाकार, मधुरा दातार होती, नंतर विभावरी होती, हे सगळे लोक, किंवा इव्हन रवींद्र साठे होते आमच्या बरोबर. अरे वा. त्यावेळेचे सगळे प्रसिद्ध तबला वादक आणि साथीदार म्हणजे त्यांचे तेही सगळे होते. आणि अक्षरशः सांगते, तिकीट विक्री सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी सगळी तिकीट संपली होती. मग कार्यक्रमाच्या पहाटे 4 वाजता मला फोन आला की माझी आई खूप आजारी असते, पण हा कार्यक्रम बघायला ती काय वाटेल ते करून येईल, आम्हाला 4 तिकीट द्याल का. आता आईला आणायचं तर 2-3 माणसं बरोबर लागणार हे मी ओळखलं. मग आमच्या घरातल्यांसाठी ठेवलेली तिकीट मी त्यांना देते असं सांगितलं. ते आले, खरोखरच त्या बाई अशा काठी टेकत आल्या होत्या
आणि त्यांना आमच्या घरातली तिकीट दिली. आता असं आपल्या घरातलं म्हटल्यानंतर पैसे घेणंही शक्य नसतं. म्हणजे मलाच पटलं नसतं ते. तो कार्यक्रम संपल्यावर त्या बाईंच्या डोळ्यात जे अश्रू होते ना, त्यांनी सगळे श्रम मस्त अगदी श्रम परिहार झाला माझा अक्षरशः. खूप छान अनुभव आला होता. नंतर आम्ही त्याची सीडी पण काढली होती. ती प्रचंड वेगाने खपली. आयडियाचं बॅकिंग होतं त्याला, त्यामुळे याच्यामध्ये पेपरमध्ये त्याची ऍड पण खूप आली. खूप खपली ती सीडी. आणि मग आम्ही ते बंद करून टाकलं प्रोडक्शन, की आता नको. सांगितलं की आता नको आपल्याला. आणि आम्ही हे केलं, त्याचं एक साईट तयार केली, शांतारामआठवले.com, आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं. आता सगळ्यांना अवेलेबल आहे. त्याच्यातून पैसे मिळवायची अपेक्षा नसताना सुद्धा मिळत होत. त्याच्यापेक्षा म्हटलं साईट करूया, लोकांना मिळून जाऊ दे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं सगळं आर्काइव्ह मध्ये तर मिळेलच, प्रिंटेड ह्याच्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, आणि डिजिटली पण आता ते अवेलेबल आहे. आणि माझ्या लेखनाची सुरुवात, त्यांचा थोडासा हातभार त्याच्यात आहेच. त्यांच्याकडे जे होतकरू लेखक यायचे किंवा त्यांना काही सल्ला विचारायला यायचे लोक, त्यांना ते असं सांगायचे की रीडर्स डायजेस्ट मध्ये 2 पानी कथा, लेख असे असतात, खूप छान असतात. त्याचा अनुवाद करायचा, आपल्या परीने आपण करायचा. 8 दिवस सगळं बाजूला ठेवायचं. 8व्या दिवशी आपलं लेखन काढून इंडिपेंडंट लेख आहे, कथा आहे असं म्हणून वाचायचं. मग आपण मराठी आहोत, मराठीत लिहिलंय, त्याचा इंग्लिश मध्ये आता काही संबंध नाही, आपल्या इतकं लक्षात पण राहत नाही, ते ठेवायचंच नाही लक्षात. आणि इंडिपेंडंट कथा म्हणून वाचायचं, लेख म्हणून वाचायचं. मग आपल्याला कळतं की हे ते वाक्यरचना चुकले, त्यांचं काही असो, आपण आपल्या पद्धतीने लिहायला पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीने अनुवादाचं तंत्र कळत न कळत मला कळलं असावं असं मला वाटतंय. आणि दुसरे आमच्या शाळेतल्या पूजोबाई, मी हुजूरपा घेतली. आमच्या शाळेमध्ये एक विशिष्ट शिस्त होती की भाषांच्याच पद्धतीने प्रत्येकीच्या आपापल्या वैशिष्ट्या सकटच असल्या पाहिजेत. त्यामुळे माझ्या आईचा तर कटाक्ष होता की तिन्ही भाषा, हिंदी, मराठी आणि इंग्लिश, तिन्ही भाषांमध्ये व्याकरणाचे 20 पैकी 20 मार्क मिळालेच पाहिजेत. याला अपवाद झालाच नाही पाहिजे. इतकं कडक वातावरण. आणि माझी आई आमच्या शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे चालढकल चालायचीच नाही. त्याच्यात आमच्या एक पूजोबाई म्हणून होत्या, पुष्पाताई जोशी, मराठीला होत्या. 10वीच्या वर्षात 10 निबंध लिहायचे असायचे. आणि पूजोबाईंनी पहिल्या निबंधाच्या वेळेला सांगायचं की सगळ्यांनी 2 पानं निबंध लिहायचा आहे. ज्यांना निबंधात 10 पैकी 9 मार्क मिळतील त्यांनीच पुढचा निबंध 3 पानी लिहायचा आहे. अरे बाप, इतकं कडक की मला तुमचं गचाळ आणि काहीतरी लिहिलेलं 3-3, 4-4 पानं वाचत बसायचं नाहीये, असं अजिबात वेळ घालवायचा नाहीये असं त्यांनी सांगितलं. आणि माझी विद्या अर्डीकर म्हणून मैत्रीण आहे, ती आणि मी एका बाकावर बसायची. आम्हाला दोघींनाही पुढचे सगळे निबंध 3 पानी लिहायला मिळाले. सगळ्यात 9 मार्क. अगदी ठरवलं होतं आम्ही की बाईंना हवं ते द्यायचंच. त्यामुळे मग विषयाचा आवाका किती आहे, विषयाचा आवाका खूप असेल तर मुद्दे कुठले, त्यापैकी कुठले गाळण्याजोगे, कुठले न गाळण्याजोगे, किंवा आवाकाच खूप कमी आहे, मग कशावर जास्ती भर द्यायचा, हे सगळे विचार त्यावेळेला डोक्यात आणून आम्ही अक्षरशः निबंधाची तयारी 1 आठवडाभर करायचो. ते आज फळाला येत आहे असं वाटतं. मला तर नेहमी कोणी जर हे छान झालंय हुजूरना कळायला हवं होतं असं मनात येतं. त्यांचं लिखाण मी वाचतच होते ना याच्यावर घालण्याच्या दृष्टीने. आणि जीवापाड लिहितातच, प्रश्नच नाही. त्यामुळे मला ते खूपच छान वाटलं. फक्त यांच्यापेक्षा माझ्या लिखाणात एकच फरक आहे, मला इंग्लिश शब्दांचं वावडं नाहीये. आपण जर टेबलाला टेबलच म्हणतो, मेज नाही म्हणत. मिक्स लँग्वेज, रेल्वेला रेल्वेच म्हणतो आपण. काही शब्द जर ऍक्सेप्ट केले असतील तर आजच्या पिढीच्या लोकांचे काही शब्द ऍक्सेप्ट करायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. यांचं अजून नाहीये, माझं आहे. आणि मग एक पाऊल पुढे आहे मी आणखीन त्याच्या. मग ते चालतात. मग प्रसंग बघून उर्दू, फारसी हे शब्द का चालू नये, किंवा एखादी कॅरेक्टर माझी जर्मनी मधली असेल तर एखादा जर्मन शब्द का चालू नये.
भले त्याचं मला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, पण ते का चालेल? त्याचा मला फायदा अनुवादात खूप होतो. म्हणजे त्याच्यातलं जे कॅरेक्टर बिल्डिंग असतं ते मराठीत आणताना, आता या जुबेदामध्येच तमिमा अनामच्या बोन्स ऑफ ग्रेस मध्ये आपल्यासारखंच गडगंज श्रीमंतांपासून भुके कंगाल लोकांपर्यंत सगळ्या कॅरेक्टर्स आहेत. पर शेजारीच आपल्या बांगलादेश, म्हणजे फारसं वातावरण वेगळं नव्हेच त्याच्यात. त्यामुळे बांधकामावरचा मजूर मी असं ठरवलं की आपल्या इथल्या कुठल्या तरी खेड्यातून आलेला असणार. मग त्याची भाषा कशी असेल ती मी त्याच्या तोंडी तर घालणारच, याच्याबद्दल वादच नाही. पण त्याच्याबद्दलचा चॅप्टर लिहित असताना त्याच्यातली माझी निवेदनाची भाषा सुद्धा मी त्या अंगाने घेतली थोडीशी. हे मला स्वतःला खूप म्हणजे पटलेलं आहे की त्या एलिट क्लास मधलं लिहिताना हाय हॅलो जर आपण लिहितो निवेदनात सुद्धा, तर मग ह्या लोकांच्या निवेदनामध्ये मी जे काय म्हणतेय त्याच्यामध्ये चायला घातलं तर बिघडलं कुठे, अशा तऱ्हेचं थोडस म्हणजे अनुवादाची माझी अशी थोडीशी रीत तयार झाली आता. आणि आता वेगवेगळ्या एका विषयावर, आता एक वाजपेयींवरचं पुस्तक करते मी आणि दुसरं भिंद्रावाले. आता ही अत्यंत दोन वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत. अटलजी खूप सुशिक्षित होते, भिंद्रावाले अत्यंत इंटेलिजंट माणूस होता. अटलजींची शैक्षणिक करिअर बघितली तर ती कशी फारशी ब्राईट नव्हती, भिंद्रावाल्यांचं तसं नव्हतं. पण दोघांचे जे काय परिणाम शेवटी वर आले ते फार वेगळे होते. तिथे भाषेचा उपयोग कसा करायचा, आणि ही दोन पुस्तक एकत्र करत असल्यामुळे एकाच वेळेला मला ते कळतंय की इथे असं करायला पाहिजे, इथे तसं. आता हा माझा प्रयोग चांगला झाला तर त्याला यश आलं असं म्हणेन, कोणी त्याच्याबद्दल नावाजलं. म्हणजे मला सुद्धा ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय. आणि सर्वात काय झालं माहितीये का, की सगळं आयुष्य स्वयंपाकघरात काढल्यानंतर काहीतरी वेगळं मिळालंय आणि त्यातही प्रचंड काहीतरी करायला मिळतंय. हे खूप छान आहे. तो आनंद फार वेगळा असतो. आता बोन्स ऑफ ग्रेस बद्दल सांगितलं, म्हणजे बेंगाल ट्रायलॉजी मधलं आहे ना. मग अजूनही अनुवादित तुम्ही केलेल्या पुस्तकांबद्दल सांगा ना. रिक्लेम युअर लाईफ, डॉक्टर शैलजा सेन आहेत दिल्लीच्या, त्या सायकॅट्रिस्ट आहेत. तर त्या बेसिकली डिप्रेशन वर लिहितात या पुस्तकात रिक्लेम युअर लाईफ मध्ये. तर त्यांनी त्यांचे अनुभव लिहिले. तर त्यांचं एक आवडलेलं वाक्य म्हणजे मी त्याचा अर्थ असा काढला की सायकॅट्रिस्ट कडे माणूस प्रचंड आनंद झाल्यावर जातच नाही, काहीतरी समस्या घेऊन जातो. आणि डिप्रेशन ह्या समस्येवर उपाय असतात. ते डिप्रेशन मध्ये गेलेल्या माणसाला पहिल्यांदा तू डिप्रेस्ड आहेस हे पटावं लागतं. त्यासाठी आनंद काय असतो हे कळावं लागतं. आणि हा त्यांनी त्यांचा अनुभव इतका सुंदर सांगितलाय. त्या प्रेग्नंट होत्या, भरात आलेली त्यांची कारकीर्द होती आणि मुलंही हवंच होतं. आणि एकदम त्यांना गळून गेल्यासारखं वाटलं. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भावाचं लग्न झालं, तिथे त्या पार्टिसिपेट केलं, लोकांना कळलं सुद्धा नाही. फक्त एकदा आईला म्हणाल्या की हे मूल मला हवंय की नकोय मला माहित नाही. त्यावेळेला आईने वेड्यात काढली. नवरा डॉक्टर, त्याला सांगितल्यावर तो म्हणला की ही फेस सगळ्यांच्याच आयुष्यात येते. प्रेग्नंट आहोत याचा आनंद झालेला असला तरी नक्की हवाय की नाही असं वाटत राहतं, हे नॉर्मल आहे तुझं डिप्रेशन. नवराही आपल्याकडे दुर्लक्ष करतोय असं तिला वाटलं. काही दिवस असं गेल्यानंतर तिने तिच्या लेखनात असं लिहिलंय की ते डिप्रेशनचं भूत माझ्या मानेवर फार दिवस नाही टिकू शकलं. आणि त्याचं कारण तिने सांगितलं की ती इंग्लंडमध्ये राहत होती. बॅकयार्ड मध्ये खूप मोठं गार्डन होतं तिचं, आणि त्या गार्डन मध्ये हिंडत होती आणि अचानक कुठेतरी पिवळा धमक रंग चमकला. त्या सीझन मधलं पहिलं ग्लॅडिओलाचं फुल होतं. तसं जमिनीच्या जवळ असं तिरकं असं तिच्या पायवाटेवर बसली आणि त्या फुलाकडे बघितल्यावर ती म्हणली डिप्रेशन पळालं मला. वा, मस्त. इतकं सुंदर लिहिलंय तिने. आणि अशाच तऱ्हेने तिने सगळी उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे ते पुस्तक खूप मला वाचनीय तर आपल्याला आवडलं की आपण ते सुंदर भाषेत लिहू शकतो.
हो ते भले हाणामारीचं असलं तरी ते खरी वाटावी इतकं हाणामारीचं वर्णन आपण करू शकतो. हो मग हे तर अगदी मनाच्या जवळचं असतं. हे तर आपण हा. आणखीन छान भाषेत लिहू शकतो. तर ते वाचनीय तर झालंच आहे, पण ते वाचत असताना आता आपल्याला सायकॅट्रिस्टची गरज नाही. आपल्याला हे पुस्तक मिळालंय ना, आपण हे वाचल्यानंतर कुठे ना कुठेतरी आपल्याशी जुळता येतं असं वाटायला लागतं. बारीक बारीक प्रसंग असतात. अगदी पोळी करपली आणि कधीतरी सासू म्हणलेली असते, लक्षच नसतं इतकं. तर त्यावेळेला आता काय मनात येतं, साहजिक आहे, त्यांच्या म्हातारपणातले राग त्या कुठे काढणार आहेत. आता असं वाटतं, तेव्हा खूप वाईट वाटलेलं असतं. हे आता कळायला लागतं. ते या पुस्तकातून फार लवकर कळतं. त्यामुळे काही मैत्रिणींच्या मुली सासूबद्दल तक्रार करायला आल्या किंवा काही सुना सासूबद्दल तक्रार करत असल्या की त्यांना मी हा प्रसंग सांगते. आणि हा मला ह्या पुस्तकात सापडला. अरे वा. मला छान वाटलं अगदी त्याच्यात. आपल्याला अनुवादक म्हणून माझी कमाई काय? तर कुठेतरी अपलिफ्टिंग होत आहे माझं. म्हणजे असं जनरली बायका म्हणतात, आज नवऱ्याशी भांडण झालं पण माझी आध्यात्मिक उंची वाढली. म्हणजे काय? मी उलटून बोलले नाही. तर तसं नसून खरोखरच ह्याच्यातून काहीतरी प्रत्येक ह्याच्यात मिळत जात. आणि ली चाइल्ड सारख्या लेखकाची कादंबरी केल्यानंतर तद्दन बाजारू कादंबरी. त्याच्यात कसं की प्रत्येक प्रसंग असा घुसलाच पाहिजे, पण त्याच्यातलं त्याचं मनुष्य स्वभावाचं वर्णन जे आहे ते इतकं खोलात जाऊ नये की एखाद्या माणसाला त्यांनी फक्त पोटं हलवायची ऍक्शन दिलेली असते आणि त्याची योग्य ठिकाणी तो आठवण करून देतो आपल्याला. हे कौशल्यच आहे आणि ही सायकोलॉजी आहे. वाय नॉट इम्प्लिमेंट? माझ्या फिक्शन्स मध्ये हे नक्की असतं की माझ्या पात्रांची सायकोलॉजी कळली पाहिजे माझ्या वाचकांना. त्यामुळे सायकोलॉजी बेस हा असतोच त्याच्यात. ते मला आवडतं करायला. आणि सगळी कथा लिहून झाल्यानंतर कुठे कमी पडताय असा विचार करताना हे लक्षात येतच की आपण हा धागा जो सोडला होता तो पुढे नेलाच नाहीये. हा नेला पाहिजे, त्याला क्लोजर झालंच पाहिजे. कारण कुठलीही भावना अनअटेंडेड राहून चालत नाही. हे खूप छान कळतं त्याच्यातून. म्हणजे अनुवादातून काय मिळतं तर हे खूप मिळतं की वेगवेगळ्या जाणीवा. म्हणजे जीएनचं तर मला त्या काळात वाचलेलं काहीच कळलं नव्हतं. काहीच कळायचं नाही. कधी कधी कंटाळवाणं पण वाटायचं. पण ज्या वेळेला रेत समाधी केलं ते त्या वेळेलाचं पुस्तक आहे. साधी प्रेमकथा असेल तो ती आणि त्यांचं काय झालं तर त्याच्यात असं बुकर प्राइज मिळण्याजोगं काय आहे तर सांगण्याची पद्धत आहे, वापरलेली भाषा आहे, स्थळ काळ त्याची वर्णन, भूतकाळ भविष्यकाळ आणि प्रत्येक कुठल्याही छोट्या घटनेत भविष्यकाळाचे संकेत आहेत आणि भूतकाळाचे रेफरन्सेस आहेत. आणि हे थोडंसं वाचत गेलं की कळतं. मी कुठलीच गोष्ट कधीच अनुवादाला घेतलेली गोष्ट म्हणा, पुस्तक म्हणा, मी कधीच पूर्ण वाचत नाही. आपल्याला जसं भावतं तसं लिहित गेलं तर त्याच्यातला ताजेपणा टिकतो. या रेत समाधीमध्ये भविष्याचे संकेत असले आणि माझं आधीच वाचून झालं असलं तर थोडंसं काहीतरी मी वेगळं लिहिलं असतं असं मला वाटायला लागलं होतं. म्हणून मला जीएन सारखं हे पुस्तक आहे हे लक्षात आल्यावर मी एक 27 पानं वाचली आणि मग माझ्या लक्षात आलं की पहिल्या पानावर लिहिलेलं आहे त्याच्यातला थोडासा संदर्भ इथे आलाय, याचा अर्थ पुढे येत राहणार, हे नको वाचायला. चुकलं, भाषांतर चुकलं, अनुवाद चुकला तर तो दुरुस्त करता येईल. पण मुळातूनच मला कॅरेक्टर मी चुकीची रंगवली असं वाचलेलं असल्यामुळे ते योग्य नाही. भाषा एकच असते. मला हे म्हणतात अनेकदा, अगं हे वाक्य मी असंच लिहिलं. असं कसं? म्हटलं भाषा आणि संस्कार सारखेच आहेत आपले. लेखकाकडे कोणती दृष्टी असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? इतकागत व्हायला पाहिजे. माझं सगळं आयुष्य हाऊसवाईफ म्हणून गेलं. जवळजवळ 45 वर्ष हाऊसवाईफ होते मी. त्यानंतर मुलाबाळांची म्हणजे मुलाला विचारलं आता तुम्हाला ह्याच्या पुढे किती मुलं होणार आहेत? तो म्हणला आता नाही होणार. मी निवृत्त झाले सगळ्यात आणि मला भरपूर वेळ आहे असं लक्षात आलं. आता मी त्यांच्यासाठी काही करणं लागत नाही. विशेष मदतीला नक्की उभी राहील म्हणाल त्यावेळेला. पण आता माझा वेळ माझा आहे.
त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की पु ल देशपांडेंनी सांगितलेल्या सदाशिव पेठेत जन्मलेलो आपण. आपला निसर्ग डाळडाच्या डब्यातल्या तुळशीच्या रोपा इतकाच. आपल्याला बरं, लहानपणी खूप गरिबी असल्यामुळे माझे वडील 13व्या वर्षी गेले माझ्या. त्यामुळे आई शिक्षिका होती, 3 भावंड होतो आम्ही, स्कॉलरशिपवर शिक्षण झालं आमचं. पण गरिबी काय असते ते त्यामुळे माहीत झालं. त्यामुळे पर्यटन किंवा खेडोपाडी जाणं किंवा मोठ्या शहरात जाणं, जरा मुंबईत जायला मिळत होतं कारण माझे काका राहायचे तिथे. पण खेडोपाडी तर आमचे नातेवाईक कुणी नव्हतेच. त्यामुळे आयुष्यातला एक फार मोठा अनुभवाला मी मुकली आहे असं मला वाटतं. ही सगळी भर व्यंकटेश माडगुळकरांनी वगैरे भरून काढली, अनेक लेखकांनी भरून काढली. पण पुन्हा तो दुसऱ्याचा अनुभव मी जरा माझ्यावर घेतला. मग त्या बाबतीत असं लक्षात आलं, म्हणजे जेव्हा लिहायला सुरुवात केली 7-8 वर्षापूर्वी, त्यावेळेला असं मला जाणवलं की मी नास्तिक आहे थोडीशी. थोडीशी नाही, अगदी म्हणजे फार नास्तिक आहे. त्यामुळे ह्या बायका आपल्याकडे कामाला येतात किंवा शेजारी पाजारणी असतात, त्या अनेक व्रतवैकल्य करत असतात, हळदी कुंकवाला बोलवत असतात. नाही म्हणत नाही मी कोणाला, पण मला ते खूपसं आवडतही नाही. दुसऱ्याला दुखवायचं नाही हे पहिलं असल्यामुळे जायचं, सगळं व्यवस्थित करायचं. किंवा माझ्या नास्तिकतेवर कोणी ताशेरे ओढले तर त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही, हे सगळं ठीक आहे. पण माझ्या कामाच्या बाईकडे मी एकदा तिच्या वस्तीत गेले होते. त्यावेळेला जो अनुभव आला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्यापेक्षा या सगळ्या लोकांच्यात एक गोष्ट अतिशय उत्कृष्ट आहे आणि ती म्हणजे श्रद्धा. प्रचंड मोठी श्रद्धा आहे त्यांच्याजवळ आणि कित्येक प्रसंग केवळ त्या जोरावर त्या जगतायत. तर त्याबद्दल मी एक लिहिलंय, वाचून दाखवू का? हो प्लीज, दाखवा ना. दाखव. शीर्षक आहे तो आहे ना. आस्तिक आणि नास्तिक माणसांमध्ये या 2 गटांखेरीज आणखीन एक गट असतो. देवाचे अस्तित्व मान्य न करणारा पण जगाचे नियंत्रण करणाऱ्या अज्ञात शक्तीचे अस्तित्व मान्य करणारा गट. या गटाला आपण सेमी अस्तिक म्हणूया. याही पलीकडे जाऊन आणखी एक गट असतो. डार्विनच्या सिद्धांताला अनुमोदन देणारा याही पलीकडे जाऊन आणखीन एक गट असतो. डार्विनच्या सिद्धांताला अनुमोदन देणारा आस्तिक, नास्तिक किंवा सेमी आस्तिक यापैकी कोणत्याही गटाशी सख्य नसणारा गट. जिवंत प्राण्यांमधील बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी संपली की तो प्राणी मृत होतो, संपतो. तो जन्मापूर्वी नसतो आणि मृत्यूनंतरही नसतो असे मानणाऱ्या काही दुर्मिळ माणसांचा गट आणि त्या गटात माझा समावेश होतो. पण आस्तिक आणि सेमी आस्तिक माणसांमध्ये दिसून येणारी श्रद्धा मी कधीच नाकारत नाही. उलट पक्षी त्या श्रद्धेच्या बळावर अनेक कठीण प्रसंगांमधून ही माणसं तरुण जातात, त्याचं मला अप्रूप वाटतं. त्यांच्या भूमिकेत शिरून त्या श्रद्धेची अनुभूती घेण्याची माझी कुवत नाही, पण त्यांच्या श्रद्धेला बळ देण्याची वेळ आली तर मी नक्की म्हणेन तो आहे ना. ऊन, पाऊस, वादळ, वारा, हवाय मनाजोगता निवारा, काळजी सोडून दे तो आहे ना. वाटांच्या जाळ्यात दिशा हरवते, कल्प विकल्पात मन भरकटते, काळजी सोडून दे तो आहे ना. डोळ्यांपुढे दाट धुके पसरते, आरशातली मधुबाला रुजते, काळजी सोडून दे तो आहे ना. आळवावरचं दव गळून जातं, हाती गुंफलेले हात सुटतात, काळजी सोडून दे तो आहे ना. मावळतीचे रंग विझू लागतात, मंद ज्योत थरथरू लागते, अगं काळजी सोडून दे तो आहे ना. बघ त्या पाऊल खुणा, ऐक त्या पावलांचा इशारा, काळजी सोडून दे तो आहे ना. अगदी सगळं सोडून दे, परमेश्वरावर सोपव ना, सगळं सोपव ना. ते ज्या वेळेला मी लिहिलं
त्यावेळेला मला असं वाटलं की आता मी अश्रद्ध राहिले नाहीये. माझी श्रद्धेवरच श्रद्धा आहे. अरे वा. आता मी भले नास्तिक असेन, मी नाही देवासमोर बसून काही आरत्या करणार नाही, रोज पूजा करत नाही, काही करत नाही, पण मी अश्रद्ध नाहीये. आता माझी श्रद्धेवर श्रद्धा आहे. मस्त. ते मला खूप आवडलं. आणि आपल्याला कसं बळ मिळत जातं. कोविड काळामध्ये माझ्या एका मैत्रिणींनी संपूर्ण गीतेवरचं निरूपण स्वतःला जे जमलं तसं तिने केलं. आणि मग तिची इच्छा होती की ते सगळं प्रिंट मध्ये व्हावं. तिने व्हॉइस नोट्स केल्या होत्या. मग ते सगळं मी तिला घालून दिलं वर्ड मध्ये. ते माझं 2 महिन्यात काम झालं. तर ती इथे येऊन वाचत होती. मग पॅराग्राफ कसे पाडायचे वगैरे असं मी तिला विचारत होते. तर मी ऑलरेडी केलेलं होतं ते काम. तर ते तिला आवडलं. मला म्हणली की मला आता याची प्रिंट काढून देशील का? मी तिला प्रिंट पण काढून दिली. मग त्याला आता मुख्य पृष्ठ पाहिजे. तर माझे अॅनिमेशन वगैरे सगळे कोर्सेस झालेले. त्यामुळे मी फोटोशॉप मध्ये मी ते पण काम केलं. तेही तिला करून दिलं. अगदी 2 मोठे व्हॉल्यूम झाले त्याचे. आणि ते मी तिला प्रिंट करून दिले. तिला इतका आनंद झाला, गळागळा रडायला लागली ती. मग तिला मी म्हंटल की पण मी हे तुझ्या हातात देणार नाही आता, इथेच राहू दे. मग गोकुळाष्टमीच्या दिवशी तिची श्रद्धा आहे ना, म्हणून मी आमच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलं, तिचा सत्कार केला. आणि पीएन गाडगिळांकडे मला एक अशी कृष्णाची मूर्ती मिळाली, ती मी तिला प्रेझेंट दिली. तर तिला इतका आनंद झाला त्याचा की तुझ्यासारखी नास्तिक बाई हे कौतुक करते. म्हटलं नाही, आता मला नास्तिक नाही म्हणायचं, आता मी तुमच्यातली आहे. तर हा अनुभव सुद्धा मला अदरवाईज मिळालाच नसता ना. मी माझ्या नलूबाईकडे गेले नसते, इथे माझ्या लक्षात आलं नसतं की हे किती छान आहे. तर हा अनुभव मला मिळालाच नसता. मला माझ्या लेखनाने सश्रद्ध सुद्धा केलं. खूप छान सांगितलं तुम्ही. हे झालं लेखनाचं. आता अनुवादकाकडे कोणते गुण असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? थोडस मला असं वाटतं की मीपणा सोडून द्यावा लागतो. कारण पुस्तकातला विषय आपल्याला पटतोच असं नाही. एखादी गोष्ट लिहिलेली पटतेच असं नाही. ते सोडून द्यायचं. कारण मी मध्यंतरी 48 लॉज ऑफ पॉवर नावाचं एक ग्रीनचं एक पुस्तक केलं मराठीमध्ये. सत्तेचे 48 नियम. तर त्याच्यामध्ये सत्ता म्हटल्यावर पॉवर आली, राजकारण आलं, सगळंच आलं त्याच्यामध्ये. आणि बारीक सारीक जीवनातल्या गोष्टी पण आल्या. आणि ह्या माणसानी त्याचे हे 48 नियम समजावून सांगताना मिडिएव्हल काळापासूनचे दाखले दिलेले आहेत. अरे बाबा. किती कशा प्रकारे लोक एकमेकांना फसवत आलेली आहेत. आणि हे 48 लॉ तयार झालेले आहेत किंवा मग त्याच्यावरचे उतारे तयार झालेले आहेत. तर माझ्या एका मैत्रिणीला हे पुस्तक वाचायला हवं होतं, मी दिलं तिला वाचायला. तिने 2 चॅप्टर वाचले. त्याच्यातला दुसरा चॅप्टर असा आहे की आपला सर्वात जवळचा मित्र हा आपला सर्वात मोठा शत्रू असतो. तिला ते पहिलं हेच आवडलं नाही, शीर्षकच आवडलं नाही त्या चॅप्टरचं. आणि मला म्हणले की मला अशा तऱ्हेच्या लॉजिकची आता गरज नाहीये आयुष्यात, मी आता ह्याच्या पुढचं वाचणारच नाहीये. तिने मला पुस्तक परत दिलं. दुसऱ्या एका मैत्रिणीला जी मैत्री आणि माणुसकी मध्ये मैत्रीला जास्ती महत्व देते, की मैत्रीसाठी मला माणुसकी सोडावी लागली तरी चालेल, पण मैत्री सोडणार नाही. इतकं की तुला आज रागवण्याची गरज आहे, तू माझी मैत्रीण आहेस, पण मला असं वाटतंय तुला रागवलं पाहिजे. आणि हे माणुसकी सोडून होणारं असेल, तुला दुखावणारं असेल तरी मी करीन, कारण त्याच्यात तुझं भलं आहे. इतकं मैत्रीला महत्व देणारी आहे. तिला मी ज्या वेळेला हे प्रकरण मी व्हॉट्सअपवरच तिला पाठवलं, तर ती पायापासून डोक्यापर्यंत अर्थरायटिक आहे, तिला कुठलाही त्रास द्यायचा नसतो मला, त्यामुळे मी तिला ते पाठवलं. शीर्षक वाचल्यावर म्हणाली जे आधीच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं तीच तिची प्रतिक्रिया झाली. पण म्हणली मी नेटाने सगळं वाचलं आणि मला शीर्षक पटलं. असं कंट्रोवर्शियल खूप आहे ते पुस्तक आणि खूप मोठं असल्यामुळे ते वाचलं जात नाहीये.
पण अप्रतिम, म्हणजे त्याच्यातले दाखले बिखले तर इतके सुंदर दिलेत त्यांनी. विजेचा शोध लावणारा एडिसन हा आपल्याला देवते समान वाटतो ना, पण तो नाहीये तसा. तो बिझनेसमन होता. विजेचा शोध लावणारा, एसी-डीसी करंटचे शोध लावणारे वेगळेच आहेत कोणीतरी. त्या शास्त्रज्ञांचं नाव येतच नाही. यांनी ढापलेला आहे तो शोध त्याच्याकडून. आणि केवळ फायनान्स दिला म्हणून शोध माझा इतक्या वाईट प्रवृत्तीतून ढापलेला आहे. तर हे आपल्याला माहित असायचं कारण नाही, पण इतिहासात ती नोंद आहे. ते वाचल्यानंतर पण पुन्हा माझी मनोवृत्ती बऱ्यापैकी अशी थोडीशी स्वयंपाकघरातून बाहेर आली. वेगळ्या प्रकाराने मी विचार करायला लागले. माझ्या फिक्शन मध्ये वाईट कॅरेक्टर घालायचं की नाही, आणि वाईट कॅरेक्टर असलं तरी शेवटी त्याचं चांगलंच झालं पाहिजे वगैरे असलं माझ्या डोक्यातले जळमट निघाली. कायद्याला कायद्यानेच उत्तर द्यायला पाहिजे, एडिसनला कोणीतरी ठोकायला हवं होतं, असं मनात खूप येतं. तुम्ही भाषा क्षेत्रात काम करताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी जाणवत असतील, तर त्याच्यात कोणते बदल झालेले तुम्हाला बघायला आवडेल? दर 12 कोसांवर जर भाषा बदलत असेल, तर भाषेच्या रिजिडिटी बद्दल जे सध्या मराठी मरत चालली वगैरे इतकं जे चालतं, तर ते मला व्यक्तिगत पातळीवर नकोय. मी कोणाशी भांडायला जात नाही याबद्दल, ज्याचे त्याची मतं असतात, पण मला असं वाटतं की ही रिजिडिटी बरोबर नाहीये. बदल व्हायला हवेत, ते सुधारणेचं लक्षण आहे. अगदी कोणीतरी फारच, आता माझ्या मुलीची नणंद आहे, इंग्लिश मीडियम मध्ये कम्प्लीट शिकलेली आणि हैदराबादला राहणारी, म्हणजे तमिळ सुद्धा तिला येत होतं, मराठी तर घरात बोलतात म्हणून येत होतं, पण उत्स्फूर्त रिॲक्शन्स कशा असतात. कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली मुलगी एक दिवस खूप अशी वैतागली होती आणि येऊन आम्ही असे बसलो होतो तिथे, माझ्या वेणी बरोबर मी बोलत होते, तर तिथे येऊन म्हणली, मामी आता मी जाते आणि कोकोनट ब्रेक करून येते, मला अगदी छान वाटत नाहीये. देवाला नारळ वाहतो आपण असं म्हणतो. कोकोनट ब्रेक करून येणार होती, पण काही चुकलेलं नव्हतं ना तिचं. मग तिच्या भाषेबद्दल का ओरडायचं तिला? तर कोणती भाषा शिकण्याचं ठरवलंय? सांगू का, आता लिहायलाच इतकं आहे. माझ्यासमोर आता एक बोर्ड आहे आणि त्याच्यावर मी कागद चिकटवून ठेवलेले आहेत त्यातले, आणि त्याच्यात मुद्दे काढून ठेवलेत की मला ह्याच्यावर लिहायचं, ह्याच्यावर लिहायचं. मला आता नवीन भाषा शिकायला मिळेल असं वाटत नाहीये. पण तरी गेल्याच्या गेल्या वर्षी एक गंमत झाली. मी जर्मनीमध्ये थोडीशी कथा घडतीये असं दाखवलं होतं. मग त्या अनुषंगाने माझी एक बहीण जर्मनीमध्ये राहत होती, आम्ही बहीण. तर तिला मी म्हटलं की आता आपण, अगं बाई ग, असे काही जे उद्गार असतात ते जर्मन मधले सांग मला. तर तशा तऱ्हेने त्याला तो टच देत गेले मी. म्हणजे हे कळतं, या अनुषंगाने जे असेल ते करायचं. त्या दृष्टीने जी भाषा आपल्या पुण्यात येईल, म्हणजे मला उद्या रशियातलं काहीतरी हवं असेल, आमच्या ओळखीचा एक मुलगा तिथे जाऊन डॉक्टर होऊन आला. ते येऊन MBBS करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की तिथे काय, तिथलं वेगळं आहे, इथलं वेगळं आहे, आणि मग त्याच्या तोंडून असे अचानक उद्गार बाहेर पडतात जे रशियन असतात. तर एखादी कॅरेक्टर मी तशी घेतली तर मी त्याला विचारू शकते आता काहीतरी 4 गोष्टी अशा सांगू शकते. ते एक मला करायला आवडेल की माझ्या कामासाठी मला इतर भाषा शिकायला आवडतील. फ्रेश भाषा शिकण्या इतकं डोकं आणि आयुष्य लाभलं तर उत्तमच आहे. तुमच्या मते भाषा शिक्षण आणि वाचन यांचे फायदे काय? भरपूर भरपूर फायदे. पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा लिहायला लागले त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की कुचाळक्या करण्याचा स्वभाव माझा कमी झाला. मला गॉसिप करायला आवडतं, पण त्याचे फायदे खूप असतात गॉसिप करण्याचे. त्याला त्रास न देता गॉसिप केलं की छान असतं, चांगलं असतं. पण ते मला करायला वेळच नाही मिळत आता. पण त्याच्या ऐवजी जे मिळत आहे ते इतकं मोलाचं आहे की मला ते छान वाटतंय. म्हणजे खाली आमच्या इथे बाग टाकलेले आहेत, वाऱ्यावर येऊन बसतात सगळ्या बायका. त्याच्यात माझ्यासारख्या 70च्या आसपासच्या आहेत, काही जणी 50च्या आसपासच्या आहेत, काही जणी 60च्या आसपासच्या आहेत, आणि या सगळ्यांच्या आता सुना, मुली, नातवंड सगळे आजूबाजूला खेळत असतात, पोरं बिरं पण. तर त्या सगळ्या वातावरणात रमायला मला आता जरा मिळत नाहीये. पण ज्या वेळेला मी तिथे जाते त्यावेळेला आवर्जून चौकशी होते
की काय लिहिलं अरे वा. नवोद्यान. एक नाट्य क्षेत्रातली माझी मैत्रीण आहे, तिने मला विचारलं की तू मला एक प्रश्न विचारला होतास की अमुक अमुक एक विषयावरची माहिती मला कुठे मिळेल. तर तिने मला सांगितलं होतं की ह्याच्यातलं मला काही माहित नाहीये, पण तू अमुक अमुक माणसाला विचार. मी विचारलं आणि मला ब्लॅक होलची माहिती हवी होती. मी म्हटलं की हिच्याकडे इतके विषय येत असतात, नाट्य क्षेत्रातली आहे, तर हिला माहित असेल. तर त्या ब्लॅक होलच्या कॉन्सेप्ट वरून मला एक आयडिया सुचली आणि या वेळेला जेव्हा आम्ही मैत्रिणी भेटलो त्यावेळेला तिला सांगितलं मी की ब्लॅक होलवर मला काहीतरी लिहायचं, तर काहीतरी वगैरे काही नाही, आता सांग काय काय जे मनात आलंय. तर ते मी थोडं थोडं सांगत गेले. तर माझ्या मैत्रिणींना ती कल्पना आवडली आणि ही नाट्य क्षेत्रातली मैत्रीण मला म्हणाली की ह्याच्यावर तू मला एकपात्री 1 तासाचं काहीतरी करून दे, हे नक्की सादर करू, ही कॉन्सेप्टच छान आहे आणि ह्या जमिनीवर राहून ब्लॅक होल पर्यंत जाणारी आहे, त्यामुळे मला ती हवी आहे. आता मी इतकी वर्ष लिहितेय, मला हे लिहून दे अशी सांगणारी ती पहिलीच आहे. अंतरकराने आम्हाला कथा हवी आहे सांगणं वेगळं, पण ही कॉन्सेप्ट आहे एक्सप्लॉइट कर, हे पहिल्यांदाच होतं. त्यामुळे ते पण छान वाटलं मला की एक अनुभव, म्हणजे हे जसे छान अनुभव आहे तसं माझा दोष दाखवणारा एक मस्त अनुभव आहे, तो पण सांगते. ओके. जुबेदामध्ये मुस्लिम कॅरेक्टर आहे ती आहे, ती मुस्लिम आहे आणि एका मोठ्या खटल्यातून तिचे आई वडील जात असतात. देशद्रोहाचा खटला असतो, त्यांनी कुणावर तरी भरलेला, आणि त्या खटल्याचा निकाल असतो आणि त्यावेळेला तिची मनस्थिती खूप वेगळी असते आणि त्या सगळ्या गदारोळात ती सापडली असं तिला होत असतं. कधी एकदा सुटतो आणि तो निकाल लागतो, तिच्या आई वडिलांच्या बाजूने लागतो आणि एका क्षणात तिला असं मोकळं झाल्यासारखं वाटतं. त्यावेळेला मी असं लिहिलं होतं की आता या प्रकरणाला रामराम ठोकून ती त्या दालनातून बाहेर आली. तर आमच्या शेजाऱ्यांनी मला सांगितलं की मुस्लिम मुलगी फार तर अल्ला म्हणेल, रामराम कशाला म्हणेल, चुकताय ताई तुमचं. हे किती छान सांगितलं त्यांनी. म्हणजे मला असं नाही वाटलं की असं कसं बोलतात ते, चुकलंच होतं माझं ते, अलविदा म्हणायचं, तिने त्या प्रकरणाला अलविदा केला असं म्हणायचं, पण रामराम ठोकून काय, हे काय बरोबर आहे का असं. मस्त. पण आणि हे नुसतं एवढंच सांगून दे. मग त्यांना मी जे मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या स्तरावरची माणसं, निवेदनात माझीही भाषा मी बदलली होती, ते त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या मनाने माझी चूक म्हणजे खरंच घोड चूक होती. जो लोक एवढं बारीक, जी लोक एवढं बारीक वाचू शकतात त्यांना रामराम नक्कीच कळलं असणार आणि माझी परत ठरवली असणार त्यांनी. त्यामुळे मला ते अगदी योग्य वाटलं त्यांनी सांगितलं. आता म्हणजे अनुवादांमध्ये शिव्या पण असतातच, त्यामुळे शिवी घालताना मी आता हे कुठली कॅरेक्टर आहे, कशी, याचा विचार करून संबंधित माणसांना शिवी सुद्धा विचारून घालते. लिखाणाचा अनुभवच खूप समृद्ध असतो. वाचन तर त्याहून जाणीवा समृद्ध करणार क्षेत्र आहे सगळं, प्रश्नच नाही. वा, खूप मस्त गप्पा झाल्या आपल्या. मला ऐकणारा छान असला की छान वाटतं. तर तुम्ही आलात त्यामुळे खूप छान वाटेल. वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. दिवाळी अंकाचा मी वाचीनच आता लेख तुमचा. दीर्घ लेख आहे ना, दीर्घ कथा आहे. दीर्घ कथा आहे, नवल मध्ये आहे, लोकमत मध्ये पण आहे आणि कोल्हापूरच्या एका अंकात आहे, मंजुश्री गोखल्यांच्या एका दिवाळी अंकात आहे. त्याने आत्ताच मागवला होता. यंदा 3 येतील आता या, आणि मग पुढच्या वर्षीच्या कथा लिहायला आता हळूहळू सुरुवात झालेलीच आहे, चाचणं निघालेली. म्हणजे हे माझ्या दृष्टीने हे जरा लवकर करतेय मी, कारण गळ्याशी आल्याशिवाय कधी केलं नव्हतं आतापर्यंत, पण यंदा शाळेहून जरा लवकर करायला सुरुवात केली. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं इतकं मोकळेपणाने. माझ्या शाळेत मी असं बोलले होते मध्यंतरी, इतकं मोकळेपणाने, पण तिथे लिमिट होतं, कारण 8वी 9वीतल्या मुली होत्या, त्यांच्यासोबत इतकं बोलता येत नाही. मी लिटरली 1.5 मिनिटाचं भाषण तयार करून नेलं होतं, पण मोकळेपणाने लिहिलं. पुन्हा भेटू. हो. तर मंडळी, भेटूया लँग्वेज टॉक्सच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.